हॅलो फ्रेंड्स, स्मार्ट वर्क लर्निंग या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय गणित या विषयामधील भौमितिक आकृत्यांची ओळख हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये घरी वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण पाहत असतो. या वस्तूंच्या आकारांमध्ये भिन्नता असलेली आपल्याला पाहायला मिळते. तरी देखील काही वस्तूंचे आकार हे थोड्याफार प्रमाणामध्ये समान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या आधारे काही मूलभूत भौमितिक आकार आपल्याला पाहायला मिळतात. मागील इयत्तेमध्ये आपण काही भौमितिक आकृत्यांची आपण ओळख करून घेतलेली आहे. या इयत्तेत आपण आणखी काही भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम मी तुम्हाला काही भौमितिक आकृत्या दाखवणार आहे. त्या आकृत्यांचे तुम्ही बारकाईने निरीक्षण करा आणि त्या भौमितिक आकृत्यांची नावे ओळखण्याचा प्रयत्न करा. या तीनही भौमितिक आकृत्यांमध्ये काही साम्य आहे का याचं सुद्धा निरीक्षण करा बरं का. मला वाटतं तुम्ही या तीनही आकृत्यातील साम्य बरोबर ओळखलेलं आहे. हो, या तीनही आकृत्यांना एकूण 4 बाजू आहेत. म्हणजेच 4 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला आपण चौकोन असं म्हणतो. दुसरी आकृती पाहूयात. त्याचं देखील बारकाईनं निरीक्षण करा आणि आकृतीचं नाव ओळखण्याचा प्रयत्न करा. या आकृत्यांमध्ये देखील काही साम्य तुम्हाला ओळखता येतंय का बरं? हो, अगदी बरोबर आहे. या 4ही आकृत्यांमध्ये 3 बाजू आहेत. म्हणजेच 3 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. यानंतर आणखी काही आकृत्या पाहूयात. बरोबर आहे, या आकृतीला आपण वर्तुळ असं म्हणतो. म्हणजे 4 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला चौकोन असं म्हणतात. 3 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. गोलाकार कडा असणाऱ्या आकृतीला आपण वर्तुळ असं म्हणतो. या माहितीच्या आधारे काही प्रश्नांची उत्तर आपण शोधूयात. प्रश्न आहे, खालील चित्रे पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा व काढा, त्यांची नावे लिहा. पहिली भौमितिक आकृती आहे लॅपटॉपची आणि लॅपटॉपचा आकार आहे आयताकृती. दुसरं चित्र आहे कॅरम या आकृतीचं. कॅरमचा आकार हा चौरसाकृती असतो. त्याच्या 4ही बाजू समान लांबीच्या असतात, म्हणून या आकृतीचं नाव येणार चौरस. पुढचं चित्र आहे, यापुढील चित्र आहे सँडविचचं आणि सँडविचचा आकार तुम्हाला माहीतच आहे. सँडविचचा आकार आहे त्रिकोणाकृती. पुढील चित्र आहे मोबाईलचं. तर मोबाईलचा जो आकार आहे तो आयताकृती आकार आहे. आणि शेवटचं चित्र आहे बांगडीचं. बांगडीचा आकार हा वर्तुळाकृती आहे. पुढील प्रश्न आहे, वरील चित्रातील त्रिकोण, वर्तुळ, चौकोन ओळखा. त्रिकोण लाल, चौकोन निळ्या व वर्तुळे पिवळ्या रंगाने रंगवा. प्रथम आपण त्रिकोण शोधूयात आणि त्रिकोण लाल रंगाने रंगवूयात. तर अशा प्रकारे आपण त्रिकोण लाल रंगाने रंगवलेले आहेत. यानंतर आपण चौकोन शोधूयात आणि चौकोन निळ्या रंगाने रंगवूयात. अशा प्रकारे आपण चौकोन निळ्या रंगाने रंगवलेले आहेत. यानंतर आपण वर्तुळे शोधूयात आणि वर्तुळे पिवळ्या रंगाने रंगवूयात. अशा प्रकारे आपण वर्तुळे पिवळ्या रंगाने रंगवलेली आहेत. शेजारील चित्रामध्ये बर्फीचा तुकडा आपल्याला दिसत आहे. या तुकड्याचा आकार चौकोनी आहे. चौकोनाला 4 कडा आणि 4 कोपरे असतात. टेबलाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करा. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत? तर टेबलाचा जो पृष्ठभाग आहे तो आयताकृती आहे. त्यामुळं टेबलाच्या पृष्ठभागाला देखील 4 कडा आहेत. तसेच टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत? तर टेबलाच्या पृष्ठभागाला सुद्धा 4च कोपरे आहेत. टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार हा आयताकृती आहे. आयत, जर आपण एक आयताकृती कागद घेतला
आणि त्या कागदाला समोरासमोरील कडा एकमेकांशी जोडण्यासाठी जर आपण घडी घातली तर जास्त लांबीची कड ही समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. तसेच कमी लांबीची कड देखील समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. म्हणजेच काय तर आयताच्या समोरासमोरच्या कडा या समान लांबीच्या असतात. चौरस, जर आपण चौरसाकृती रुमाल घेतला आणि त्या रुमालाच्या कडा एकमेकींवर तंतोतंत जुळतात का हे आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की चौरसाच्या कडा या तंतोतंत एकमेकींशी जुळतात. तसेच चौरसाच्या सर्व कडा एकमेकींशी जुळतात. चौरसाच्या चारही कडा या समान लांबीच्या असतात. तसेच रुमालाची घडी घातल्यानंतर आपल्याला त्रिकोण मिळतो हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्रिकोणाला एकूण 3 कडा असतात. तसेच त्रिकोणाला 3 कोपरे देखील असतात. या माहितीच्या आधारे आपण खालील तक्ता पूर्ण करूयात. आकृतीचं नाव आहे चौकोन, कडांची संख्या आहे 4 आणि कोपऱ्यांची संख्या आहे 4. दुसरी आकृती आहे, आकृतीचं नाव आहे आयत, कडांची संख्या 4, कोपऱ्यांची संख्या सुद्धा 4. तिसरी आकृती आहे, आकृतीचं नाव आहे चौरस, कडांची संख्या 4 आणि कोपऱ्यांची संख्या सुद्धा 4च आहे. यापुढील आकृती आहे, आकृतीचं नाव आहे त्रिकोण, कडांची संख्या 3 आहे आणि कोपऱ्यांची संख्या सुद्धा 3च आहे. आणि शेवटची आकृती आहे, आकृतीचं नाव आहे वर्तुळ, वर्तुळाला वक्र कडा असते व कोपरे नसतात. अशा प्रकारे आपण भौमितिक आकृत्यांची ओळख हा घटक इथं पूर्ण केलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.